तर नमस्कार मित्रांनो, माऊली गोट फार्मामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण चाटणविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत। तर तुम्ही बंदिस्त फार्मा पाहिले असतील गोट फार्मा, तर तिथे चाटणवीट टांगलेली असते, म्हणजे लटकलेली असते, बांधलेली। तर त्या चाटणविटीपासून शेळ्यांना किंवा शेळीच्या पिल्लांना काय फायदा होत असतो, तर त्या चाटणविटीपासून शेळीच्या पिल्लांना जर बांधली तर शेळीच्या पिल्लांची चांगली वाढ होते, स्नायू चांगले म्हणजे मजबूत बनतात। आणि जर आपण शेळ्याला म्हटलं तर वेलेल्या शेळ्या असतील तर त्यांच्या जी पोटामधले म्हणजे झीज झालेली आहे ती झीज भरून काढण्यासाठी ही चाटणविटीचा फायदा असतो। तर त्या चाटणविटीमध्ये कोणते कोणते घटक आहेत ते तुम्हाला सांगतो। तर या विटामध्ये सोडियम क्लोराईड, लोह, तांबे, कोबाल्ट, लवण, मीठ हे घटक त्यामध्ये असतात। तर त्या घटकापासून म्हणजे आपले जर शेळी आपली हिटवर जर येत नसेल वेल्यापासून 5-6 महिने, तर ही चाटणवीट बांधणे गरजेचं असते। तर मित्रांनो, आपल्या शेळीच्या पिल्लांची वाढ होण्यासाठी वे चांगली मदत करत असते। तर ही चाटणवीट तर आपल्याला बरेच जण सांगत असतात, तर आपले शेळीचे लहान जे पिल्ले आहेत ते माती खातात किंवा प्लास्टिक शेळ्या खात असतील, तर त्यासाठी आपण चाटणवीट जर बांधली तर त्यांची जी शरीराची झीज कमतरता असते ती कमतरता कमी होते। आणि महत्त्वाचा विषय म्हणजे आपली जी फिरस्ती शेळी असते तिला आपण बाहेर फिरण्यासाठी नेली तर तिला म्हणजे काही आवश्यकता येत नाही, कारण ती बाहेर जेवढ्या वनस्पती बऱ्याच असतील तेवढ्या वनस्पती खात असते ना। आपण जर बंदिस्त शेळीपालन केलं तर सर्व घटक त्यांना मिळत नाही, त्यामुळं आपल्याला चाटणविटीचा म्हणजे फायदा होतो। त्यामुळे तिचं काही जास्त महाग नाही, 100-150 रुपयाला तुम्हाला किलो 2 किलोची मिळू शकते। तर पिल्लांच्या अंगावर चकाकी चांगली येते, पिल्लं ग्रोथ चांगला करतात। आणि आपल्याला जसं म्हणजे मोबाईलमध्ये आपण व्हॉट्सअप असो, इंस्टाग्राम असेल, फेसबुक असेल, असं आपण काही काम म्हणजे नसलं तर आपण पाहतो। तसं या पिल्लांना काय जर खाण्यासाठी काही नसेल तर ते चाटत राहतात आणि जी कमतरता आहे त्यांच्यामध्ये ती भरून निघते व शेळ्याचा आणि पिल्लाचा ग्रोथ ही चांगला होतो, चकाकी येते। त्यामुळे जर तुम्हाला काही अडचणी असतील तर विचारू शकता। आणि व्हिडिओ जर आवडला तर आपल्याला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। कसा वाटला मंडळी व्हिडिओ? आवडला असेल तर शेअर करा। धन्यवाद।